मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज आलेला आहे 23,914 वरती। 23,914 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे 23,914। तर आपण कालच्या दिवशी जे ॲनालिसिस केलेलं होतं, आपण म्हटलं होतं की मार्केट 3 दिवस झालेले आहेत, कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं आहे मार्केट 3 दिवसांपासून। तर ब्रेकआउटची संभावना त्या ठिकाणी बनू शकते। पण बघा, मार्केटने आजच्या दिवशी पण काय केलेलं होतं, हा पहिला अटेम्प्ट होता, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर तिसरा आणि हा चौथा अटेम्प्ट होता की मार्केट 24,350 वरून खाली यायचं, बरोबर 24,350ला जायचं, बरोबर। म्हणजे ती एक लेवल अशी होती, एक सप्लाय झोन बनलेली होती मार्केटमध्ये, तिथून मार्केट खाली जायचं। आणि आज पण आलं खाली। आणि आज जे मार्केट खाली आलं ना, मी म्हटलं होतं सकाळी आपलं जे लाईव्ह चालू होतं की मला मार्केटमध्ये थोडी सेलिंग कमी वाटते आजच्या दिवशी, मार्केट जर थांबलं तर ते ब्रेकआउट देऊ शकतं। पण दिला नाही मार्केटने, त्या लेवलच्या वरती गेलंच नाही। समजा हा एक रेजिस्टन्स आहे नाही ते मार्केटमध्ये, त्या रेजिस्टन्सला ब्रेक करून मार्केट वरती जात असेल तर मग तिथे मोमेंटम बनत असतो। मार्केट गेलंच नाही वरती, त्या लेवलपासून शार्प सेलिंग मार्केटमध्ये झालेली होती। म्हणजे आपण म्हणतो ना की मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, मार्केट असतं सुप्रीम, काही पण होऊ शकतं त्याच्यामध्ये। आपण जे अनुमान लावतोय की मार्केटमध्ये हा रेजिस्टन्स ब्रेक व्हायला पाहिजे प्रायजेक्शननुसार, पण नाही झाला तो। मार्केटने काय केलं, ब्रेकडाऊन। पॉसिबिलिटी दोन्ही पण होत्या, मार्केट एक तर रेजिस्टन्सला पण ब्रेक करू शकतं किंवा सपोर्टला पण ब्रेक करू शकतं, दोन्ही पॉसिबिलिटी बनत असतात। मल्टिपल टाईम सपोर्टला पण टेस्ट केलेलं होतं मार्केटने, मल्टिपल टाईम रेजिस्टन्सला पण टेस्ट केलेलं होतं, पण ब्रेक काय झाला, सपोर्ट, रेजिस्टन्स ब्रेक झाला नाही। आणि जेव्हा हा सपोर्ट ब्रेक झाला, मार्केटमध्ये वाढली पुन्हा सेलिंग वरच्या लेवलपासून कंटिन्युअस। म्हणजे 2-3 कॅन्डल अशा होत्या की त्या कॅन्डलमध्येच मार्केट 200 पॉईंटने खाली येऊन गेलेलं होतं। म्हणजे बघा, मार्केटमध्ये काही पण होतं, अचानक काही पण होणार। त्यामुळे बहुतेक जण म्हणतात ना की मार्केट आज 24,500 जाईल का, 24,500ला ब्रेक करून वरती जाणार का, मार्केट आज ह्या लेवलपर्यंत जाणार का, ते आपण काही सांगू शकत नाही। जसं मार्केट चालतं त्याप्रमाणे चालावं लागतं। त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला परफेक्ट एक निगेटिव्ह प्रायजेक्शन दिसली, ट्रेंड आपल्याला निगेटिव्ह दिसला, मग आपण म्हणत होतो की मार्केट आता खालीच येत आहे। जसं खाली येत आहे ना, जे सपोर्ट होते त्यानंतर रेजिस्टन्स बनत जाणार, मार्केट वरतून शॉर्ट होणार, तशाच पद्धतीची प्रायजेक्शन मार्केटमध्ये बनत होती। मार्केट निगेटिव्ह स्ट्रक्चर बनवत खाली खाली आलेलं होतं। ह्या कॅन्डलमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेलच, मागच्या 3 कॅन्डलचा आणि आजच्या कॅन्डलचा। मार्केटमध्ये ताबडतोब सेलिंग येऊन गेली। आता आपण 5 मिनिटांमध्ये जाणार नाही आजच्या दिवशी, आपण 5 मिनिटांमध्ये ॲनालिसिस करणार पण नाही। मी तुम्हाला इथेच सांगून टाकतो लेवल कोणत्या महत्त्वाच्या असणार उद्याच्या दिवशी, लक्षात येते ना, कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार इथेच समजेल आपल्याला। 5 मिनिटांमध्ये पण जायची गरज नाही आपल्याला। पण हा जो वेळ असणार आहे, म्हणजे आपला व्हिडिओ तर जवळजवळ तेवढाच बनेल, पण अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। बहुतेक जण काय करतात ना, मार्केटमध्ये जेव्हा ते काम करतात, स्विंग ट्रेडिंग करतात, बरोबर, किंवा ते इन्व्हेस्टमेंट पण करत असतात मार्केटमध्ये, ट्रेडिंग त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, आपली मार्केटमध्ये खरं म्हणजे सायकोलॉजी काम करत नाही। आपण चुकतो कुठं माहिती आहे का, आपण आहे ना संयम ठेवत नसतो एकतर, ही आपल्यामध्ये कमी असते। म्हणजेच काय की मी जर मार्केटमध्ये आज पैसा टाकलेला आहे, माझा आजच्या दिवशी बनला पाहिजे, ही आपल्याला सवय लागलेली असते। तसं होत नाही मार्केटमध्ये, थोडा वेळ द्यावा पण लागतो। तुम्ही स्विंग ट्रेडिंग पण करताय ना, पण एखादा स्टॉक असा असतो ना की 3% मायनसमध्ये तो 15-15 दिवस थांबतो, 20-20 दिवस थांबतो, 1-1 महिना पण थांबतो। मग तिथे तुम्ही संयम बनवून ठेवला पाहिजे की हा स्टॉक 3% मायनस आहे, मला स्ट्रक्चर छान दिसतं, वरती जाऊ शकतो तो। मी 1 महिन्यानंतर तो तुम्हाला 3% नाही तर तो 20% पण देऊ शकतो। चालायला जेव्हा लागतात ना स्टॉक, ते थांबत नाही, चांगले रिटर्न तुम्हाला ते जनरेट करून देत असतात। त्यासाठी तुम्हाला संयमच ठेवावा लागतो, तेव्हाच तुमचा पैसा बनतो। आणि जर खाली येत असेल तर मग तुमचं काम बनतं स्विंग ट्रेडिंगमध्ये बाहेर निघून जाणे, स्टॉक होल्ड करून पण फायदा नाही। जर त्याचं स्ट्रक्चरच निगेटिव्ह असेल तर तो तुम्हाला जास्त लॉस देणार। मग आत्ताचं जे मार्केट होतं त्यामध्ये काय झालं, या 2 दिवसांमध्ये जी रिकव्हरी झाली ना, कॅश मार्केटमधले स्टॉक जेव्हा वरती गेले तेव्हा इंडेक्स पण वरती गेले, IT चे स्टॉक होते त्यामध्ये, त्यानंतर बँकिंगचे पण काही स्टॉक होते। HDFC बँक बघितली तुम्ही, ऑल टाईम हायवरती जाऊन पोहोचली, बँकिंगचे पण स्टॉक होते, इतर पण अनेक स्टॉक होते, मिड कॅपचे स्टॉक, मिड कॅप स्टॉक होते, त्यानंतर स्मॉल कॅप स्टॉक होते। यांच्यामध्ये या 2-3 दिवसांमध्ये छान बाईंग होती, चांगलं रिव्हर्सल त्यांच्यामध्ये आलेलं होतं आणि बनलेलं आहे रिव्हर्सल। अजून पण मिड कॅपचे स्टॉक असे आहेत, स्मॉल कॅपचे पण आहेत आणि लार्ज कॅपचे पण आहे की त्यांच्यामध्ये प्राईसचं स्ट्रक्चर छान बनलेलं आहे, प्राईसचे स्ट्रक्चर छान बनलेले आहेत की तिथे आपण त्यांना बाय करू शकतो।
पण काही जणांची सायकोलॉजी ते काम करत नाही, की एक दिवस अशी मोठी कॅन्डल बनली की ते हादरून जातात मार्केटमध्ये, की आता मार्केट तुटलं, आता मार्केटचं काहीच खरं नाही, मार्केट खालीच येऊन जाणार. ते घाबरतात. त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते. भीती निर्माण होते की आता हे मार्केट काय वरती जात नाही, आता ते क्रॅशच होणार इथून. मार्केटमध्ये हे चालूच राहणार. हे बघा, मार्केट वरती पण जाणार, मार्केट खाली पण येणार, मार्केट वरती पण जाणार, ते खाली येणार. अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये चालूच राहणार आहे. मग तुम्ही पुढच्या 10 वर्षांसाठी काम करा, 20 वर्षांसाठी करा किंवा 100 वर्षांसाठी काम करा, मार्केटमध्ये ही ॲक्टिव्हिटी होणारच आहे. मार्केट जसं वरती जाणार खाली येणार. असं नाही ना की प्रत्येक दिवसाला तुम्हाला इथे अशी ग्रीन कॅन्डलच बनताना दिसणार. मार्केट असं वरतीच जाईल, वरतीच जाईल, वरतीच जाईल, असं 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 नाही होऊ शकत. ते 2 दिवस वरती गेलेले 1 दिवस खाली येईल, 5 दिवस वरती गेलं 2 दिवस खाली पण येणार, पुन्हा बाईंग येणार. असंच स्ट्रक्चर बनवत मार्केट वरती खाली जात असतं. आता जेव्हा मार्केट खाली यायचं तुम्ही पण बघत होते, हे बघा हे खाली आलं होतं, 1-2 दिवस वरती पण जायचं ना, ते पुन्हा खाली यायचं, एखाद दिवस पुन्हा वरती पण जायचं, पुन्हा इथे खाली आलेलं होतं, 2 दिवस वरती पण गेलं. अशा पद्धतीनेच चालतं मार्केट. आणि जेव्हा वरती जात होते, बघा वरती जायचं, ते खाली पण यायचं, पुन्हा वरती जायचं, ते अशाच पद्धतीने जाणार. त्यामुळे भीती बाळगायची नसते. तुमचे चांगले स्टॉक असतील त्यांना तुम्ही होल्ड केलं पाहिजे. जेव्हा मार्केटमध्ये रिव्हर्सल होत असतो ना, हे स्टॉक तुम्हाला छान प्रॉफिट बनवून देत असतात. फक्त सिलेक्शन तुमचं चांगलं पाहिजे. बहुतेक जणांचं सिलेक्शन खराब असतं. कोणतेही स्टॉक बाय करून ठेवायचे, त्यांच्यामध्ये लिक्विडिटी नसते, त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम पण नसतं. जाऊन बघितलं, व्हॉल्यूम किती? 1000 व्हॉल्यूम असलेले स्टॉक तुम्ही बाय केलेले असतात. लिक्विडिटी त्यांच्यामध्ये अजिबात नसते. काहींकडे 2 रुपयांचे स्टॉक असतात, क्वांटिटी बघितल्या 10,000 20,000 क्वांटिटी, भरून क्वांटिटी गेलेल्या असतात, भरून क्वांटिटी तुम्ही ठेवलेल्या असतात. त्याचा फायदा काय? स्टॉक सिलेक्शन जर तुमचं चांगलं असेल आणि कंपनीमध्ये तुम्हाला लॉस जरी दिसतोय, 10% दिसू द्या लॉस, 20% जरी असेल तुमची निगेटिव्ह कंपनी स्टॉक, तरी पण जेव्हा त्या स्टॉकमध्ये बाईंग यायला लागते ना, तो स्टॉक एकाच दिवसाला काही वेळेला 10% 20% चालतो, रिकवर होतो, चांगले रिटर्न पण तुम्हाला मिळतात त्यामध्ये. फक्त स्टॉक सिलेक्शन तुमचं चांगलं असेल हवं. कोणतेही स्टॉक बाय करून ठेवायचे आणि रिटर्नची अपेक्षा करायची आपण, ते चुकीचं असतं मित्रांनो. आणि असे मार्केट जे असतात, मी तर प्रत्येक व्यक्तीला म्हणत असतो की तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहेत ना, तुम्हाला 2-4 महिने झालेले आहेत, जुना तर कोणी होतच नाही मार्केटमध्ये, नवीनच असतात. कारण की मार्केट नवीन नवीन गोष्टी शिकवत जातं. नवीन ज्या व्यक्ती एकदम म्हणजे त्यांनी पाऊलच ठेवलेले, त्यांना मी सांगत असतो की तुम्ही मार्केटमध्ये उतार चढाव बघत चला. फक्त तुमच्याजवळ क्वांटिटी कमी ठेवायची आहे सुरुवातीला. कारण की जेव्हा आपण सुरुवात करतो ना, आपल्याला भीती वाटते. कोणी असू द्या, थोडासा लॉस दिसायला लागला म्हणजे 10 रुपये लॉस जरी असेल ना, तरी आपल्याला भीती वाटते जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा. मग ह्या ठिकाणी काय करायचं असतं, ज्या नवीन व्यक्ती असतात त्यांनी बघत चला असे उतार चढाव, जे तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतील भविष्यामध्ये. सायकोलॉजी तुमची चांगली बिल्टअप होईल त्याने. तुम्हाला मार्केटची पुढे पण म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये पण अशी भीती वाटणार नाही. मग का वाटणार नाही? तुम्हाला माहिती आहे की हे मार्केट जसं खाली येतं ना, तसं रिव्हर्सल पण देत असतं, तसं उसळी पण घेत असतं. त्यामुळे अशा मार्केटमध्ये तुम्ही काय करायचं, थोडं टिकून राहायचं, घाबरायचं नसतं. इन्व्हेस्टमेंटच्या संधी असतात टप्प्याटप्प्यांमध्ये, त्याचा फायदा घेत चालायचा फक्त. आणि त्यासाठी मग थोडं बॅकअपमध्ये पैसा ठेवत चालायचा. मी म्हणत नाही प्रत्येकाला 1 लाख 2 लाख असं नाही, माझ्याजवळ पण एवढे नसतात. पण मी काय करतो, माझ्याजवळ जर 10,000 रुपये असतील ना, जर डीप येत असेल तिथे 2,000 रुपये लावतो, तरी मी 8,000 रुपये शिल्लक ठेवतो. रक्कम छोटी आहे, पण तिला स्मार्ट पद्धतीने मी इन्व्हेस्ट करतो आहे. स्मार्टपणे इन्व्हेस्ट करायचं, त्याला योग्य लेवललाच बाय केलं पाहिजे, योग्य लेवललाच इन्व्हेस्ट केले पाहिजे मार्केटमध्ये. मी टॉपला इन्व्हेस्ट करून फायदा आहे का? नाही. ठीक आहे, हा फंड मी साईडलाच ठेवणार, बॅकअप. योग्य वेळ आली की त्याला इन्व्हेस्ट करत जाणार, मार्केटची वरती जाण्याची वाट बघणार, किती खाली येणार येऊन थोडे दिवस येईल खाली, नंतर वरती जाणारच आहे मार्केट. त्यामुळे तिथे भीती बाळगायची नसते आपण. आणि त्यांचा संयम तुटून जात असतो की बाबा आता मार्केटवरती जाणारच नाही, ते खालीच जाईल, माझी इन्व्हेस्टमेंट चुकीची झाली, मला लॉसच होईल, आता काय करावं, माझा पैसा बुडून जाणार, असा विचार ते करतात. थोडा संयम ठेवून काम करत चला. जशी आपण तेजी बघितलेली आहे, काही दिवस मंदीचे पण बघूया, काही दिवस मंदी पण येणार, पुन्हा तेजीचे दिवस येतील. त्या फेजेसमधून आपल्याला जावंच लागतं, त्या फेजेसमधून जावंच लागणार. मंदीमध्ये मार्केट थोडं तेजी पकडेल नंतर. ठीक आहे,
आता आजचं मार्केट जे होतं, या गोष्टी समजल्या ना सर्वांना, ठीक आहे. याला समजून घ्या, थोडंसं संयम ठेवत चला. एक वेळेला काय करायचं, आपण डोक्यावरती बर्फच ठेवायचा, शांततेत काम करायचं, शिकून काम करायचं, अभ्यास करायचा. बिना अभ्यासाचं स्टॉक मार्केटमध्ये तर यायचंच नाही, की मला स्टॉक मार्केट समजत नाही आणि मी 10 लाख रुपये स्टॉक मार्केटमध्ये लावले. ती तुमची चुकी. स्टॉक मार्केट प्रॉपर पद्धतीने शिका, शिकून अभ्यास करा, मग इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला भीती वाटणार नाही मग त्याची. तर आजचं मार्केट खाली येण्याचं कारण म्हणजे काय होतं माहिती आहे का, खूप सारे स्टॉक, आणि त्यामध्ये पण हे बघा, मिड कॅपचे नव्हते एवढे खाली, मिड कॅपचे स्टॉक एवढे खाली नव्हते, स्मॉल कॅपचे पण एवढे खाली नव्हते. जास्त सेलिंग जी होती ना ती लार्ज कॅपमध्ये होती. लार्ज कॅपचे जे स्टॉक होते ना त्यांच्यामध्ये सर्वात जास्त सेलिंग होती, आणि त्यामध्ये पण आय टीचे स्टॉक. आय टी इंडेक्स जवळजवळ 2.5% तुटलेला होता आजच्या दिवशी. इन्फोसिस, TCS, विप्रो, SCL टेक असे स्टॉक होते आजच्या दिवशी. यांच्यामध्ये सेलिंग प्रेशर जास्त होतं. सेलिंग प्रेशर आजच्या दिवशी यांच्यामध्ये काय होतं, जास्त होतं. त्यानंतर बँकिंगचे स्टॉक, HDFC बँकने तर नवीन एक ऑल टाईम हाय बनवला आजच्या दिवशी HDFC बँकेने, आणि टॉपपासून बँक शॉर्ट झाली HDFC बँक. खूप जास्त सेलिंग प्रेशर. आता हाच स्टॉक मार्केटचा बादशाह HDFC बँक, तोच खाली येतो आहे, तर निफ्टी खाली येणारच, शॉर्ट होणारच निफ्टी. त्यामध्ये रिलायन्स पण शॉर्ट झालं वरतून. आपला निफ्टी 50 इंडेक्स जो होता ना त्याला वरती घेऊन जाणारे स्टॉकच नव्हते आजच्या दिवशी, सर्व स्टॉक खाली होते. मग आपला इंडेक्स कसा जाणार वरती, जाऊ शकत नाही, तो इंडेक्स पण खालीच येत जाणार. तेच कारण होतं. आय टी बघा 2.5% तुटतो आहे एक इंडेक्स, त्याचं वेटेज पण निफ्टी 50मध्ये सर्वात जास्त आहे. निफ्टी 50मध्ये आय टीचं वेटेज पण चांगलं आहे. आय टीचा सपोर्टच नव्हता आजच्या दिवशी अजिबात, बँकिंगचा पण नाही, इतर स्टॉक होते त्यांचा पण नाही, रिलायन्सचा पण नाही. मग त्यामुळे इंडेक्स आज तुटलेला होता, आणि इंडेक्सने आज आजच्या दिवशी ही जी महत्त्वाची लेवल होती ना ती तोडलेली, सपोर्ट ब्रेक केलेला होता. आता इथून जरी खाली येत असेल काही अडचण नाही. ही जी बाईंग झाली नाही ते बॉटमपासून 1100 पॉईंटची, हे थोडं रिट्रेसमेंट येत असेल काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एक महत्त्वाची लेवल आहे ती मार्केटने ब्रेक करायला नको. जसं मार्केट इथं खाली आलेलं आहे ना, इथे एक सपोर्ट घेतला, हा बाउन्स घेतला, हा एक सप्लाय झोन तयार झालेला आहे इथे 24,500, हा एक सप्लाय झोन. त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग झाली, इथे पुन्हा बाईंग होते. आता हे थोडं रिट्रेसमेंट झालं काही प्रॉब्लेम नाही, पण येणाऱ्या दिवसांमध्ये याच्या खाली स्लिप व्हायला नको मार्केटने, म्हणजे 23,800च्या खाली मार्केटने जायला नको. हे छोटंसं रिट्रेसमेंट आहे, काही अडचण नाही. बाईंग झाली, मार्केट इथून पण रिकव्हरी देऊ शकतं, एक रिव्हर्सल इथे पण बनू शकतो. मग जसं मार्केट एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवत खाली आलं होतं ना, हे बघा अशा पद्धतीचा हा पॅटर्न होता, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न, बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न. तर तशा पद्धतीचा या ठिकाणी एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न बनू शकतो. मग तसं स्ट्रक्चर बनायला पाहिजे. इथे मी जे बघतोय ना प्राइजेक्शन, इथे मार्केट आलं, एक बॉटम क्रिएट केला, लोला ब्रेक केला, पुन्हा खाली आलं, दुसरा लो क्रिएट केला. समजा मार्केट आता ह्या लोपर्यंत आलंच नाही, हा जो लो बनलेला आहे 23,300च्या आसपास लो, मार्केटने इथेच दुसरा लो क्रिएट केला, हायर लो, आणि इथूनच त्याने बाउन्स घेतला, तर एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे बनू शकतो. आपण त्याला काय म्हणतो असतो, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, तो असतो एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न. तशा पद्धतीचं फॉर्मेशन इथं होऊ शकतं. मग मार्केट जेव्हा 24,500वरती ट्रेड करायला लागेल ना, परफेक्ट आपल्याला मार्केट इथे रिव्हर्सल देताना दिसू शकतं. पण मार्केट उद्या कंटिन्युएशन करत असेल, म्हणजे 23,800च्या खाली पुन्हा स्लिप होत असेल, मोठी कॅन्डल बनवत असेल, तर मग हे थोडं विकनेसचं साईन असू शकतं मार्केटमध्ये, की सेलिंग प्रेशर कंटिन्यू आहे मार्केटमध्ये, मार्केट पुन्हा खालीच जातं आहे. मग ह्या लेवलला आल्यानंतर अजून आपल्याला कन्फर्मेशन मिळू शकतं एक रिव्हर्सलचं. याच ठिकाणी आल्यानंतर, म्हणजे हे मार्केट इथं आलं होतं, एक बॉटम क्रिएट केलं होता, एक बाउन्स घेतला, पुन्हा आलं या ठिकाणी या सपोर्टच्या खाली, मग कंटिन्युअसली जायला नको 23,350च्या खाली. इथून एखाद्या वेळेला ते डबल बॉटम बनून पण वरती जाण्याची संभावना, की इथे मग एक बॉटम क्रिएट करणार मार्केट. दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी बनू शकतात. आपल्याला हेच लक्ष ठेवायचं आहे, आणि असाच रिव्हर्सल ओळखायचा असतो मार्केटचा, अशाच पद्धतीने ओळखायचा असतो की कशा प्रकारची प्राईसची ॲक्टिव्हिटी होते, प्राईस लो ब्रेक करते का, हाय ब्रेक करते का, बाईंग प्रेशर येतं आहे का, सेलिंग प्रेशर येतं आहे का, त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला चार्टवरती करायचं असतं. समजलं का? तर अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी इथे व्हायला पाहिजे. मार्केटने या सपोर्टला ब्रेक करायला नको.
हा 23,800चा सपोर्ट आहे ना, ही लेवल 23,800, 23,827 आहे. मी राऊंड फिगरमध्ये पकडतो आहे 23,800. हा सपोर्ट ब्रेक करण्याच्या खाली जायला नको. उद्याच्या दिवशी समजा इथेच सपोर्ट घेतला, एक बुलिश कॅन्डल बनवली, तर इथूनच मार्केट एक रिव्हर्सल मग देऊ शकतं वरती. रेजिस्टन्स हा आहेच 24,500चा. आणि इंट्राडेमध्ये पण 24,125, 24,125 जे असेल ना लेवल, ती मार्केटसाठी एक रेजिस्टन्स बनेल. जसं आपण बघितलं ना की मार्केट इथं मल्टिपल टाईम यायचं, सपोर्ट घ्यायचं इथे, आणि ती लेवल मार्केटने ब्रेक केली होती. रिटेस्ट करून मार्केट पुन्हा खाली शॉर्ट झालं. मग जसं मार्केट इथून रिव्हर्स होणार ना आता, ती 24,125ची लेवल, 24,125ची लेवल ती रेजिस्टन्स बनेल मार्केटसाठी. सपोर्ट जे असतात ते मार्केटमध्ये नंतर रेजिस्टन्सचं काम करत असतात. आपल्याला बघायचं आहे मग त्या लेवलच्या वरती मार्केट थांबतं आहे का, काय फॉर्मेशन त्या ठिकाणी तयार होतं आहे. त्यावरून आपण म्हणत असतो की इंट्राडेमध्ये पण मार्केट काय रिव्हर्सल देत आहे, आणि जसजसं वरती जाणार, आता इथे बघा 23,914च्या आसपास क्लोज आलेलं आहे ना. 24,000 ही पण एक सायकोलॉजिकल लेवल असते 24,000ची. त्याच्यावरती क्लोज महत्त्वाचं आहे ना, एक सायकोलॉजिकल लेवल. त्या सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात, सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम त्या करत असतात. त्याच्यावरती जातं आहे का मार्केट ते आपल्याला बघायचं आहे. मग माझ्या मते सर्वांना हे स्ट्रक्चर समजलेले असतील आणि हे समजून घ्यायचं आहे. हा अभ्यास असतो, याला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही स्टॉक मार्केटला समजाल व्यवस्थित. त्याची डायरेक्शन जे असते ना, ट्रेंड असतो मार्केटचा, तुम्हाला मदत होईल. या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. माझा भर जो असतो ना जास्तीत जास्त टेक्निकलवरतीच असतो. प्राईज ॲक्शन जे असते ती तुम्हाला समजावी, जेणेकरून तुमच्याकडून चुका होणार नाही. नाहीतर मार्केटमध्ये काही जण येतात, रँडम काम करताय, ऑप्शन ट्रेडिंग पण रँडम करताय, स्विंग ट्रेडिंग पण रँडमच करताय. कुठे स्टॉकला बाय करायचं हे पण त्यांना माहीत नसतं. ते अंदाजे बाय करून टाकतात आणि ट्रॅप होऊन बसतात 1-1 वर्षांसाठी. तसं करायचं नाही आहे, ठीक आहे. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल व्यवस्थित समजलेले असतील आणि अगोदर सांगितलेल्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात राहिलेल्या असतील की कशा पद्धतीने मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे, संयम बाळगायचं आहे, ठीक आहे. आणि मार्केटमध्ये काम करताना इंट्राडे करू नका. शेवटचं सांगतच असतो मी, इंट्राडे, त्यानंतर FNO यांच्यामध्ये जाऊ नका शक्यतो. पैसा नाही आहे तिथं, कोणाचं ऐकू नका, कष्टाची कमाई या ठिकाणी घालू नका. करायचं स्टॉपलॉसचा वापर करायचा. जिथे तुम्हाला वाटतं आहे ना की एवढी रिस्क घ्यायची, बाहेर पडायचं, मनाने नाही, मनात नाही पकडायचं स्टॉपलॉस, सिस्टममध्ये लावायचा. वाटतं आहे तुम्हाला घ्या ट्रेड तिथे, मग पण स्टॉपलॉसचा वापर करायचाच तुम्ही. छोटी रिस्क घेऊन बाहेर पडायचं. नाहीतर हे मार्केट आहे, बहुतेक जण आज इथे ट्रॅप पण झालेले असतील, ज्यांनी कॉलमध्ये पोझिशन बनवलेले असतील. निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये म्हणा, कॉल बाय करून ठेवला की 10 रुपयाचा एक ऑप्शन बाय करतो, 20चा करतो, मार्केट वरतीच जाईल आणि थांबून राहिले शेवटपर्यंत. काय झालं, तो ऑप्शन एक्सपायरी होती आजच्या दिवशी, तो ऑप्शन झाला 0, म्हणजे तुमचा पैसा पूर्ण काय झाला, 0 झाला. तर त्या चुका नका ना करू. का करायचं असं, सट्टा खेळल्यासारखं नका करू इथे. नाही तर बहुतेक जण सट्टाच आहे, तो डायरेक्ट पैसा लावून द्यायचा, माहीत नाही काही, आणि तो शेवटी 0 होतो. तसं करू नका, ठीक आहे. तर माझ्या मते निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील तुम्हाला. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं, ठीक आहे. शेअर करत चला व्हिडिओला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.